आज आपण करणार आहोत चिकन सुक्का म्हणजेच ड्राय चिकन आणि हे चवीला फारच अप्रतिम असं असते। हे सुक्क चिकन आपण हॉटेल स्टाईल नाही किंवा सावजी स्टाईलही नाही, तर हे मी माझ्या स्टाईल मध्ये कसं करायचं ते सांगणार आहे। जेही कोणी या पद्धतीचं हे चिकन खातात त्यांना 100% आवडतेच आणि याची रेसिपी सुद्धा मला विचारतात, म्हणूनच आज मी ही रेसिपी खास तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर हे जे सुक्क चिकन आहे हे खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि याची चव चिकन 65 सारखीच लागते। ही रेसिपी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही। तुम्ही एकदा कराल तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल, एवढी याची चव भन्नाट आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी हे 750 ग्राम चिकन घेतलेलं आहे। चिकन ऑलमोस्ट बोनलेसच आहे। याच्यामध्ये मी ब्रेस्टचाच पोर्शन घेतलेला आहे, लेग पीस घेतलेले नाही आहे। हे चिकन ब्रॉयलर आहे जे की लवकर शिजतं। हे मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। तर यात आता घालायचं आहे पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा आपल्याला यात धने पावडर घालायचं आहे, 1 चमचा तिखट, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता। त्यानंतर पाव चमचा यात गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला यात घालून घ्यायचा आहे। तर ही जी मी पेस्ट घातलेली आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता। आता यात घालायचा आहे 1 चमचा सोया सॉस। तर सोया सॉस घातल्याने याला रंग छान येतो आणि चवही छान येते। आता यात घालायचा आहे आपल्याला 1 चमचा चाट मसाला। तर चाट मसाला नक्कीच घाला, याच्यामुळे याला छान चटपटी तशी टेस्ट येते। आता यात आपल्याला घालायचं आहे 4 टेबलस्पून दही। तर दही आपल्याला पाणी काढूनच घालायचं आहे, तर त्यासाठी असं मी अर्धा तास चाळणीमध्ये दही ठेवलेलं होतं आणि यातलं संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चिकन या मसाल्यामध्ये छान मिक्स झालेलं असलं पाहिजे। आणि त्यानंतर आपल्याला हे कमीत कमी 1 ते 2 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता किंवा ओव्हरनाईट फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता। जेवढा जास्त वेळ तुम्ही चिकन मॅरिनेट कराल तेवढं याला चव जास्त छान येईल। आता इथे हे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला आपल्याला झाकण घालून साईडला ठेवायचं आहे। तर आता इथे मी याला 3 ते 4 तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि 2 तास मी फ्रीज मध्ये सुद्धा ठेवलेलं होतं। फ्रीज मध्ये ठेवलं असेल तर याला करण्याच्या अर्ध्या तासाच्या आधी आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला एका पॅन मध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल आपल्याला यासाठी खूप जास्त वापरायचं नाही आहे, फार कमीत कमी तेलामध्ये हे बनवून तयार होते। तर साधारण 2 ते 3 टेबलस्पून मी इतकं तेल घेतलेलं आहे। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर यात आपल्याला एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे, 7-8 मिरे टाकायचे आहेत आणि 1-2 हिरवी वेलची टाकायची आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। तर 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घातले। कांदा आता इथे थोडा परतून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। तर यात थोडा कढीपत्ता जास्त घालायचा, म्हणजे चव एकदम चिकन 65 सारखीच येते। तर थोडासा कढीपत्ता मी आता घातलेला आहे आणि परत मी नंतर घालणार आहे। आता इथे कांदा आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे, फक्त सॉफ्ट होईपर्यंतच परतायचा आहे, ट्रान्सपरंट होतपर्यंत। खूप जास्त याला ब्राऊन करण्याची गरज नाही आहे। आता कांदा इथे झालेला आहे। आता यात आपल्याला हे मॅरिनेटेड चिकन घालायचं आहे। तर संपूर्ण चिकन मी यात आता घालून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे। तर आपण मॅरिनेशन मध्येच याच्यामध्ये सर्व मसाले घातलेले होते, त्यामुळे आता आपल्याला इथे कुठल्याच प्रकारचे मसाले घालायची गरज नाही आहे। आता याला 2-3 मिनिटांनंतर पाणी सुटेल दह्याचं आणि मिठाचं आणि त्या पाण्यामध्येच हे शिजेल, त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी सुद्धा आपल्याला यात घालायची गरज नाहीये। आणि शक्यतोवर हे पॅन किंवा कढईमध्येच करायचं, म्हणजे याला जे पाणी सुटतं ते लवकरात लवकर आटलं जातं आणि नंतर मग आटवत बसण्याची गरज पडत नाही। तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता याला झाकण घालून आपल्याला शिजू द्यायचं आहे। तर स्लो फ्लेमवरच आपल्याला शिजू द्यायचं आहे याला।
आता तुम्ही इथे बघू शकता, याला शिजवून 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि याला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता याला अशा पद्धतीने चेक करायचं, मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा याला झाकण घालून आपल्याला शिजू द्यायचंय. तर हे जे पाणी सुटलेलं आहे याच्यामध्येच हे चिकन शिजलं जाते आणि या चिकनला आपल्याला 20 ते 25 मिनिटं स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे. म्हणजे हे चिकन छान शिजेल, सॉफ्ट होईल आणि ते रबरासारखे लागणार नाही. जर आपण कमी शिजवलं की मग ते पीसेस जे आहेत ते रबरासारखे लागतात. त्यासाठी आपल्याला हे 20 ते 25 मिनिटं स्लो फ्लेमवर शिजवणं आवश्यक आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, याला शिजवून जवळपास 12 ते 15 मिनिटं झालेले आहेत आणि यातलं पाणी बरंच आटलेलं आहे. आता याची चव वाढवण्यासाठी यात आपल्याला घालून घ्यायचं आहे टोमॅटो केचप. तर यात मी साधारण 1 टेबलस्पून इतका टोमॅटो केचप घातलेला आहे आणि इथे मी हा असा कांदा स्लाइस करून घातलेला आहे. हा खायला छान क्रंची लागतो. आणि त्यानंतर आता आपल्याला यात घालून घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता. आता हे घातल्यानंतर याला छान मिक्स करायचं आणि आता फक्त आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे, जास्त वेळ शिजवायचं नाही. यातला जो हा कांदा आहे हा थोडासा सॉफ्ट झाला की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता स्लो फ्लेमवर याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं पुन्हा झाकून शिजू द्यायचं आहे. आता हे झालेलं आहे आणि मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता यावर आपल्याला घालून घ्यायची आहे कोथिंबीर. आता कोथिंबीर घातल्यानंतर याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे हे आपलं चिकन सुक्का तयार झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर, याचा रंग एकदम परफेक्ट आहे. याचं छान ड्राय झालेलं आहे. दिसायला सुद्धा अगदी चिकन 65 सारखंच दिसत आहे आणि चव सुद्धा तशीच आहे. तेव्हा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने करून खाल, हे मी खात्रीने सांगू शकते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.